एक धाव आली आहे. चला मी या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती करेन, हे जे लॉंगॉनच्या दिशेने रसिक माधव प्रेक्षक बसलेत ना, कृपया पाठी या प्लीज. काय होत आहे, ज्या पद्धतीचे खेळाडू आहेत ना, त्यांच्या ॲथलेटिझममुळे त्यांना मॅचमध्ये कुठे प्रॉब्लेम येता कामा नये याची खबरदारी बाळगा. पंच फक्त 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. अंपायर वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, फक्त 1 मिनिट मॅच थांबवा. चला रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया पाठी व्हा. लक्षात घ्या, अलिबागचा आपलाच संघ मैदानाच्या आत खेळतोय, त्यामुळे आपल्याला थोडीशी काळजी अतिरिक्त स्वरूपातील घ्यायची आहे. येस, थँक्यू सो मच. मॅचला करूया तुर्तास सुरुवात, जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला मृणाल वर्सोलकर, अलिबागचा मानबिंदू, तर दुसऱ्या बाजूला ओमी केणी सज्ज झालेला आपण पाहतोय. मृणाल वर्सोलकर मैदानाच्या वरती स्ट्रायकिंग एंड वरती अगदी वाईडी शॉटकर फेकण्याचा प्रयत्न. इथून मात्र पुढे या चेंडूवरती काय घडलं, चेंडूवरती आलेली ही एक धाव मैदानाच्या वरती घेतली जाते, धाव फलकावरती घेतली जाते, महत्वपूर्ण धाव. निखिलजी बघा ना, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, थोडासा वेग काढून घेतला गेला, त्याला जास्त जोराने मारणं फार कठीण असतं आणि त्याच चक्करमध्ये बॅटची अपरेज लागली आहे. एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे. मॅच खूप हाय व्होल्टेज होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. विश्वजित चालू झालेत. राईट अबोवर द विकेट, मृणाल वर्सोलकर क्लास मूवी चालू झालाय. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चेंडू सीमा पार, षटकार.
त्याने नेहमी दाखवून दिलाय आणि म्हणूनच का होईना थळ गावातून सुरू झालेला हा प्रवास आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला चर्चासत्र नेहमी सुरू राहिलंय. डेफिनेटली सुमित पत्रेच्या गोलंदाजीची दखल अगदी अखिल भारतीय स्तरावरती देखील घेतली जाते कारण का अगदी रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हे नाव घेतलं गेलं होतं, प्रहार चषकामध्ये हे नाव घेतलं गेलं होतं. अगदी अशा मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अलिबागच्या सुपुत्राची दखल तिथे घेतली गेली होती. आज क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या या पर्वामध्ये हे नाव यशाच्या शिखरावरती जाणार का, हा फार महत्वपूर्ण प्रश्न आहे. अझान 11 थळ या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना निखिलजी बघा ना, आज मैदानावरती वेगवेगळ्या थाटणीचे खेळाडू आलेत आणि मग आताचं क्रिकेट फार बदलणारं क्रिकेट आहे. आताचं क्रिकेट हे डेटा ड्रिव्हन क्रिकेट आहे. म्हणजे काय तर जितके मोठे खेळाडू येतात ना तितका त्यांचा डेटा मेंटेन ठेवला जातो. म्हणजे उदाहरणार्थ आज जर इथून सोगावच्या मैदानावरती फरदीन काझी चमकला ना तर त्याचे फॅन फॉलोवर्स हे नेहमी सोगावचं मैदान लक्षात ठेवतील. फरदीनला सुद्धा लक्षात राहील की गतवर्षी त्याच्या आदल्या वर्षी सोगावचं मैदान माझ्यासाठी यशस्वी झालं होतं. मग अलिबागची स्पर्धा असेल आणि त्यातल्या त्यात ती सोगावमध्ये असेल तर मी 100% जाणार. अशा पद्धतीचा डेटा गोळा केला जातो. अशा पद्धतीचे फेवरेट ग्राउंड, फेवरेट टुर्नामेंट हे क्रिकेटपटूंचे राहिलेत. एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. अगदी आपण पाहतोय या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये तू गोलंदाजीची चर्चा करत होतास, गोलंदाज सुमित पत्रेची चर्चा करत होतास, त्याच्या गोलंदाजीची त्याच्या गतीची चर्चा करत होतास. आपण चर्चा आहे ना इथून खऱ्या अर्थानं मग या वर्षीच्या IPL मध्ये शहापूर तालुक्यातील शेरेगावचा सुपुत्र तुकाराम तारमळे या शेतकऱ्याचा मुलगा ओमकार तारमळेची देखील केली गेली सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. अर्थातच त्याची निवड सुद्धा झाली. त्यानंतर प्रशांत वीर हे नाव घेतले गेलं. कार्तिक शर्मा हे नाव आहे ना 14 कोटी तब्बल 20 लाख रुपयांसाठी मोजलं गेलं. अशी कित्येक नाव आहेत अगदी आपल्याला IPLच्या या हंगामामध्ये देखील पाहायला ऐकायला देखील मिळतात. वळूया मैदानाच्या वरती, वळूया थळगावचा सुपुत्र इन ऍक्शन मोड वरती काम करणार का सुमित पत्रे. अलिबाग एक्सप्रेस एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिस्टर 360 मृणाल वर्सोलकर. हे बिग बॅटल असणारा नाही, ही रायव्हलरी बघण्यासारखी असेल कारण सुमित पत्रेकडे वेगवान गोलंदाजी आहे तर अगदी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मृणाल वर्सोलकडे डिस्ट्रॉय करणारी करिश्माई फटकेबाजी आहे. त्याचे फॉलिंग स्वीप, त्याचे हेलिकॉप्टर हे नेहमीच लक्षवेधी राहिले. चालू झालाय षटक क्रमांक दुसरा. पहिला चेंडू मैदानाच्या वरती उडवलाय कव्हर पॉइंट वरून. चेंडू अंतर कापतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार. ऍक्शन रिप्ले आपण बघितला ना फार कमालीचा होता. आपण मृणाल वर्सोलकरची ओळख फॉलिंग स्वीप साठी केली, आपण त्याची ओळख हेलिकॉप्टर साठी केली. त्याने सांगितलं थांबा रे बाबा, माझ्याकडे कव्हर ड्राईव्ह सुद्धा आहे आणि तंत्रशुद्ध पद्धतीने फटका खेळताना सुद्धा पाहायला मिळाला. यावेळेस फटका फसलाय पंचरी जन्मती. हसनैन हनीफ कुरेशीच्या हातामध्ये एक सोपा झेल. मृणाल वर्सोलकरच्या फलंदाजीचा खात्मा. फलंदाज बाद. सरप्राईज 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 भेट दिली इथून. मात्र अर्थातच अझान 11 थळ संघाला सुमित पत्रेने घेतलेली ही विकेट जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाला महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्याची घोषणा केली आहे, ग्वाही दिली गेली आहे. आणि हे जे काही मैदानावरती रंगारंग सोहळा आहे ना हा मला फार आवडतो. म्हणजे अनुभवी खेळाडू, नवोदित खेळाडू एकत्रित येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून IPL फॉर्मॅटमधून खेळत असताना हे तारे सितारे ज्या वेळेला ग्रामीण पट्टूंना ज्या वेळेला मार्गदर्शन करतात ना हे क्षण आनंददायी असतात. हे अविस्मरणीय क्षण प्रत्येकाने अनुभवायचे असतात आणि यासाठी ही स्पर्धा सुद्धा ओळखली जाते जिथे प्रत्येकाला संधी मिळते. तुडुंब भरलेलं मैदान आहे. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी हे नाव लक्षात ठेवलं जाईल. पहिलं पर्व असलं ना तरी कशाचीही कमतरता नाहीये. रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि अगदी क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी हे एक जवळचं नातं आहे. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झालाय. मृणालची जागा भरून काढण्यासाठी विराज येतोय मैदानाच्या वरती.
विराज जुईकर लोकल बॉय मैदानाच्या वरती अगदी सुमेध पत्रेच्या विरोधामध्ये उभा टाकतोय स्ट्रायकिंग एंड वरती आकाशजी. टॉल हाय आणि हँडसम म्हणून ज्याची ओळख आहे, यावेळेला वेगवान गोलंदाजी, क्या बात है, तेज तर्रार धारधार गोलंदाजी काय असते त्याचं पृथक्करण मैदानाच्या आत पेश केलं गेलंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फलंदाजासोबत विकेट कीपर सुद्धा झालाय बीट, एक धाव मिळणार आहे. म्हणजे ज्याच्या गोलंदाजीच्या समोर अगदी कित्येक महान फलंदाज आहेत ना, उभं राहायला थरथर कापतात ना, अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु समोर विराज त्याला तोडीस तोड फलंदाजी करून दाखवणार का? आहा, यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तिथून शूट केला जातोय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं, फलंदाज झाला काय, फलंदाज चालला काय, विराज बॅक टू द पॅव्हलियन. नाही बघा निखिलजी, इथून मात्र बरेच जण म्हणतील की नाही नाही ही विकेट जी आहे ना ही फलंदाजाच्या चुकीमुळे गेली. काही जण म्हणतील नाही सुमित ढेकळ्याच्या अचूक फेकीमुळे गेली आहे. मी म्हणेन ही विकेट प्रेशरमुळे गेली आहे. ज्या पद्धतीचे आधीचे 2 चेंडू पडले गेले ना त्याचमुळे का होईना फलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित झालाय आणि तदनंतर चूक करायला प्रवृत्त करणारी गोलंदाजी मैदानाच्या कौतुक करूया विकेट कीपर सुमित ढेकळेचं सुद्धा. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या वरती रंगतोय. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर आकाशजी ऍथलेटिझम हे फार महत्वाचं असतं. फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स मध्ये निर्णय घ्यावे लागत असतात. मयूर वाघमारे मैदानाच्या वरती दाखल झालाय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करण्यासाठी. आलाय विपक्ष सुमेध पत्रे. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला अगदी मैदानाच्या वरती मयूरला देखील पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला सुमेध पत्रे अगदी गतीवरती स्वार होऊन केलेली जाणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर वाघमारे वीर दमदार आमदार मध्ये घेतलेली ती विकेट याला इतिहास देखील साक्ष आहे. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या बाजूला चेंडू राहतोय. सबमरीन चेंडूची हाताळणी केली जाते. फलंदाजांना करावं तर करावं काय असा प्रश्न आता मनात पडलेला असणार आहे. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. अलिबाग एक्सप्रेस आता आपल्याला ट्रॅकवरती पाहायला मिळते. नाही बघा ना, ज्या वेळेला सुमित पत्रेला फॉर्म असतो, ज्या वेळेला मैदानावरती त्याची चलती असते ना, तो कोणाला चालून देत नाही. इथे बघा काय केलंय, शॉर्ट थर्ड मॅन ज्याला सेकंड स्लिप सुद्धा म्हणता येईल असा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तुमचा दिवस चांगला असेल ना तर तुम्ही जिथे चेंडू टाकाल तिथे फलंदाजाला बीट करू शकता. अशा पद्धतीचे चित्र मैदानावरती आपण अनुभवलं. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या सांगती अखेरीस 14 धावा अशी केविलवाणी सुरुवात जय मल्हार अलिबाग संघाची पाहायला मिळते. मैदानाच्या वरती अगदी वन्स मोर दिला जातोय गोलंदाज विश्वजित ठाकूर. पुनश्च एकदा गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय द इंडिया एक्सप्रेस विश्वजित ठाकूर. दी घोडे एक्सप्रेस मैदानाच्या वरती दाखल झालाय. पुनश्च एकदा समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमी केणी. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. अखिल भारतीय स्तरावरचे एक नामवंत खेळाडू एकमेकांच्या विपक्ष उभे ठाकलेत आकाशजी मैदानाच्या वरती. नाही बघा ना, टेनिस क्रिकेट किती पुढे गेलंय. टेनिस क्रिकेट विश्वातीला खेळाडू जिथे खेळाचं मंदिर मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावरती सुद्धा ज्याने गोलंदाजी करण्याचा करिश्मा केला गेलाय. इंग्लंडचं लॉर्ड्सचं मैदान. टेनिस क्रिकेटपटू असू देत, लेदर क्रिकेटपटू असू देत, प्रत्येकाचं स्वप्न असतं त्या मैदानावरती खेळावं आणि अशा मैदानावरती सुद्धा ज्याने कामगिरी केली आहे असा विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा हरिओम म्हणाला आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. विश्वजित विश्वविक्रम करणारा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण. चेंडू गेलाय. टाटा बाय बाय सीमारेषा पार. केडी मैदानाच्या वरती टेक्निकली स्ट्रॉंग फटकेबाजी करत असताना आकाशजी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी रडार मध्ये जो चेंडू सापडतो ओमी ठेवत नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर साधावा लिहिल्या गेल्या. विश्वजित चालू झाला. बाजू बदलली जाते इथे.
अगदी पायाची बोट आहेत ना ठेसून काढणारा चेंडू, तो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली हलक्या दिशेने, अगदी आपण पाहतोय टटवलेला तो चेंडू एका धावामध्ये रूपांतर. स्ट्राइक रोटेट. मयूर वाघमारे आता स्ट्रायकिंग एंड वरती दाखल झालाय. मयूरच्या हातामध्ये, मयूरच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे. आज सिद्ध करावं लागणार आहे कजी स्वतःला. निश्चित रूपाने या दोन्ही खेळाडूंकडे आपण जर बघितलं ना, मग तो मयूर वाघमारे असू देत किंबहुना अगदी त्याच वेळेला ओमी केनी असू देत, ISPL सारख्या दर्जेदार स्पर्धा ज्यांनी सातत्यपूर्ण खेळल्या. एक खेळाडू मुंबई मार्बल्स कडनं खेळतो, दुसरा खेळाडू बँगलोर स्ट्रायकर सुद्धा खेळताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. माझी मुंबई हे खूप मोठं ब्रँड बनलंय. बँगलोर स्ट्रायकर्स हा संघ सुद्धा खूप मोठा संघ म्हणून बघितला गेलाय आणि कमालीची कामगिरी मैदानावरती पाहायला मिळालंय. नाण्याच्या तिसऱ्या बाजूला ISPL चा तिसरा स्टार अर्थातच फॅल्कन रायझर्स कडनं खेळणारा विश्वजित पाहायला मिळाला. हैदराबाद संघाकडनं प्रतिनिधित्व केलंय. किती अभिमानाची गोष्ट आहे. रायगडचे 3 सितारे वेगवेगळ्या राज्यांच्या माध्यमातून खेळतात. यावेळेस वाईडिश यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती, अगदी आपण पाहतो टप्पा पडल्याच्या नंतर अवांतर चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून इथून मात्र पुढे केली जाणारा. अगदी आपण पाहतोय तर थळ गावामध्ये अजून एक ISPL स्टार आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे चेन्नई सिंगम या संघासाठी प्रतिनिधित्व जी केलं होतं. आर्यन खारकरची देखील चर्चा करावी लागणार आहे. इथून मात्र पुढे विश्वजित ठाकूर वेगावरती स्वार, परंतु नियंत्रण सुटतंय आणि अगदी आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचा पुनश्च एकदा चेंडू बाजू बदलताना अगदी नियंत्रण सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विश्वजितचं. नाही, कधी कधी काय होतं माहितीये का, विश्वजितची रणनीती आहे तो वाईड जाणीवपूर्वक सुद्धा बऱ्याच वेळा टाकतो, कारण फलंदाजाचा स्थान समजून घ्यायचा असतो, कधीतरी त्याच्या आखच्या बाहेर टाकायचंय. मग अशा वेळेला थोडंसं वलयबद्ध एखादी धाव गेली हरकत नाहीये, विकेट टेकिंग ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. यॉर्कर लेन डिलिव्हरी, मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी नाही. कोण म्हणेल विश्वजितकडे कंट्रोल नाहीये. यावेळेस अगदी आपण पाहतोय विश्वजित ठाकूर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. तिसरं षटक आपण अनुभवतोय. अगदी जान 11 थळ हा संघ आहे ना, चांगली कामगिरी मैदानाच्या वरती करतोय. काहीतरी अघटित घडण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं असं स्वतःला सांगितलं. पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला विश्वजित ठाकूर याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. विरोधामध्ये अगदी फलंदाजी करणारा फलंदाज आपल्याला ओमी केणी देखील चांगली फलंदाजी करत असताना कधी पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते या मैदानाच्या वरती. बघा, हे खेळाडू ना अपेक्षांचं ओझं घेऊन जात आहेत. प्रेक्षक सुद्धा अपेक्षा करतायत की आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी. आपण ज्याला इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावरती फॉलो करतो ना, त्याच्यासोबत आपल्याला एक फोटो काढता यावा. हे फॅन फॉलोवर्स प्रचंड पाहायला मिळालेत. अलिबागचे फॅन्स नेहमी मोठ्या खेळाडूंना डोक्यावरती घेऊन जाताना पाहायला मिळाले. काय करायचंय, एबिलिटी, पोटेन्शियल सर्व काही सिद्ध करावं लागणार आहे आणि मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय ना, ती एबिलिटी सिद्ध करत असताना विश्वजितची गोलंदाजी आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. हा यॉर्कर आहे. या यॉर्करच्या शोधामध्ये विश्वजित ठाकूर होता. जसा यॉर्कर पडला मैदानाच्या वरती तसा रसिक मायबक प्रेक्षकांनी आहे ना टाळ्या देखील ठोकल्या. या चेंडूवरती कोणती धाव नाही आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 24 धावा लिहिल्या जात आहेत. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स डाऊन वर आज थर्ड ओव्हर इज कंप्लीटेड ओव्हर य. चला अपेक्षा करूयात इथून मात्र एक क्रीडा रसिकाने दिलेला सल्ला किती वापरला जाईल, किती ऐकला जाईल हे सुद्धा बघणार. हे क्रिकेटपटूंवरती असणारं प्रेम आहे. हक्काने सांगितलं जातंय हरदीन फरदीनला गोलंदाजी दिली जावी, यासाठी हे प्रेक्षक बघा किती प्रेमाने सांगतायत. बुडियात मैदानाच्या आत ज्याची चर्चा आपण केली होती, थळ गावातून येत असताना रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्राचं क्रिकेट खेळलं आणि आता मात्र इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट जो अनुभवतोय असा आर्यन खारकर मैदानाच्या आत गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. सुरुवातीला आपण जर पाहिलं अंडर 19चा खेळाडू म्हणून सिलेक्शन झालं. दुसऱ्या वर्षी स्वतःच्या मेरिटने चेन्नई या संघासाठी खेळत असताना कमालीचं प्रदर्शन, सातत्यपूर्ण क्षेत्ररक्षणाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला.
यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय, पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू सीमा पार आलाय, दर्जेदार षटकार. क्रिकेटमध्ये वार पलटवार सर्व आज पाहायला आकाशजी मैदानाच्या वरती मिळतंय देखील. साम दाम दंड भेद या 4 शब्दांचा शब्दप्रयोग देखील आज करावा लागतोय. आर्यनचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट वळवला जातोय. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय, तिथे पेट्रोलिंग करण्यासाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या वरती काय घडतंय, अगदी एका धावेवरती समाधान दाखवलं देखील जाते. एका धावेनिशी या चेंडूवरती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 31 धावा 31. बघा ना, इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर मोठे फटके जरी आले असतील ना तर सिंगल डबलचा अभाव जरूर पाहायला मिळालाय. चौकार षटकार आल्यानंतर सिंगल डबल जास्तीच्या पाहायला मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता त्यावरती सुद्धा काम करावं लागणार आहे. एका बाजूला डावखुरा डिस्ट्रॉयर खेळाडू तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सेन्सिबल सेन्सेशनल मयूर पाहायला मिळणार आहे गोलंदाजीसाठी. आर्यन खारकर आज अलिबागचा वारा इथून मात्र फलंदाजाला कर्दन का ठरतोय. लेग बिफोर विकेट, LBW फलंदाज बाद. बघा, इंडियाला आपण अगदी भारताला डेमोक्रेसी ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी म्हणून राष्ट्र आपण नेहमी म्हणत असतो. आज मैदानाच्या वरती ती ट्रान्सपरन्सी ती डेमोक्रेसी पाहायला मिळणार का. अगदी वार पलटवार या शब्दांचा शब्दप्रयोग देखील करावा लागतोय. मैदानाच्या वरती फलंदाज इथे बाद झालाय ओमी केणी, त्याची जागा भरून काढण्यासाठी सार्थक सरपाटील इन ऍक्शन मैदानाच्या वरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. आकाशजी नाही बघा ना, थळ गावातून बिलॉंग करत असताना काय त्या गावकऱ्यांना आता फिलिंग येत असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचा उमी केणी, त्याला लेग बिफोर विकेट पायचीत पद्धतीने समोर पकडला गेला. हे क्रिकेटची खऱ्या अर्थानं जीत आहे. आर्यन खारकरने ज्या पद्धतीचा करिश्माई कामगिरी मैदानावरती केलाय ना, संपूर्ण अलिबाग तालुक्याचा मानबिंदू आणि अभिमान ज्याने आता मात्र झळकावलेला पाहायला मिळाला. संपूर्ण समर्पण हा शब्दप्रयोग करावा लागेल, कारण का आपल्यासाठी अगदी आर्यन वरती आता केलाय पलटवार, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू फेकून दिलाय सीमा पार षटकार. थँक्यू सार्थक सर पाटील, मुंबई युनिव्हर्सिटी कॉलेज मधून. इथून मात्र आपण पाहतोय सार्थकच्या या फटक्याने अलिबागकरांना संजीवनी आणून देणाऱ्या कामगिरी पाहायला मिळाल्या. अचानक वातावरण बनलंय, इथून मात्र धाव फलक बदलतंय. 37 धावसंख्या, काय कमालीचा फटका होता. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याच्यावरती हल्ला बोल केला गेलाय. सार्थक सर पाटीलने पुन्हा एकदा चांगली कामगिरी मैदानाच्या आत करून दाखवली आहे. आर्यनच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल सुरू केलाय. आर्यनचा हा चेंडू यावेळेस अगदी नियंत्रण सुट्टे चेंडूवरती असं म्हणावं लागेल. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घ्यावी लागते. इट्स अ क्लिअरली व्हाईट बॉल असं सांगितलं जाते. ॲज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ व्हाईट डिलिव्हरी असं देखील सांगितलं जातं. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. एकंदरीत 38 धावा. आर्यन खारकर याच्या वरती आता आक्रमण चालू झालंय. राईट मोर द विकेट. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. फलंदाज सॉफ्ट डिस्मिसल बाद. थँक्यू. अगदी मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं, सार्थक सरपाटील बाद झाल्याच्या नंतर अजून एक नाव येतंय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्रावरती अधिराज्य करणारा गोलंदाजीसाठी हे नाव घेतलं जातं. परंतु आज विकी भोईरच्या हातामध्ये बॅट दिली जाते. विकी भोईरला आमंत्रण दिले जातंय, प्रमोशन दिले जातंय, प्रमोट केला जातंय मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी. आकाशजी आलाय विकी भोईर फलंदाजी. अष्टपैलुत्व म्हणजे काय, या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे विकी भोईर.
काय कमालीचं क्रिकेट, काय कमालीचा फॉर्म. मागचे 4 ते 5 वर्ष सातत्यपूर्ण विकी भोईर हे नाव महाराष्ट्र क्रिकेटच्या पटलावरती अग्रगण्य हे नाव पाहायला मिळतंय. ही रायव्हलरी बघणं गरजेचं आहे. यावेळेला लॉफ्टेड फटका आर्यनने चकवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ. आणखी एक कॅच सुटली गेली आहे. गलती करो गलतिया करो, एक गलती बार बार मत करो, हे यासिनजी मर्चंट सर नेहमी म्हणतात. आणि मग अशा वेळेला मिड विकेटच्या दिशेने सोडलेला तो कॅच जयेश लट याने सोडलेला हा कॅच किती महागात पडणार ही येणारी वेळ ठरवेल. जसा चेंडू हवेत गेला तसा थळकरांनी सगळे देव आहेत ना पाण्यामध्ये ठेवले होते. कारण का झेल फार महत्वाची होती. विकी भोईरचा तो झेल सुटला जातोय. मैदानाच्या वरती संधी दिली जाते. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजे 39 धावा, 39 ऑन स्कोर बुक, वेअर आज 4th ओव्हर इज कम्प्लिटेड हियर. इथे अगदी अजून एक गतिनिशी गोलंदाजी करणारा पनवेल गावचा सुपुत्र अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न पाडेल इन ऍक्शन. नेरे धुंद्रेचा हा गोलंदाज मैदानाच्या वरती काय करणार आहे अंतिम षटकामध्ये. यानंतर होणारा सामना देखील फार महत्वाचा असणार आहे. एका बाजूला भोसले वॉरियर्स तेरोंडा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला सर वसीम कूर यांनी पुरस्कृत केलेला प्रदीप स्पोर्ट्स नौखार हा संघ देखील फार महत्वाचा असणार आहे मैदानाच्या वरती. इथून मात्र पुढे प्रसन्न पाटील सज्ज झालाय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. विकी भोईर साठी ही एक धाव सुद्धा येते या चेंडूवरती. मात्र एक धाव, 40 धावा पूर्ण झाल्यात. नाही बघा ना, 5वं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. मोठी मोठी नावं मैदानाच्यात पाहायला मिळाली. एका बाजूला ओमी केणी, दुसऱ्या बाजूला वयूर मागमारे, फिरोज शेख, अगदी त्याच वेळेला विकी भोईर. ही मोठी मोठी आयकॉन 4 खेळाडू आहेत. आणि ते असून सुद्धा काय कमालीची कामगिरी. 5वं षटक प्रगती पथावर असताना धावफलकावरती 40 ही धावसंख्या पाहायला मिळते. प्रसन्न पाटील 5वं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार आहे. आहा, यावेळेस मयूर वाघमारेचा क्लास मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. चेंडू आला तसा पाठवून दिला सीमा पार. दर्जेदार चौका. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं ना, मयूर वाघमारेने इंजिनिअरिंगचं तंत्र वापरलं, ज्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेतला गेला. किती ताकद वापरायची, कसं टायमिंग करायचं यावरती चोख प्रत्युत्तर दिलेला आपण पाहतोय. यावेळेला प्रसन्नने अधिकचे प्रयत्न करण्याचे दाखवले. आणि कधीतरी अधिकचे हे प्रयत्न अंगलटी येत असतात. ना दसरा ना दिवाळी. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती आल्यात. नाही, डेफिनेटली 180 अंशाचं मैदान आहे. अगदी आपल्याला 10वी मध्ये एक समीकरण आपण आकाश जे शिकलो होतो ते अर्धवर्तुळासाठी देखील लागू होतं. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. कुठे आणि कसं याची देखील चर्चा केली जाईल. इथून मात्र पुढे उडवला जातोय. कट कॉपी पेस्ट. चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. थँक्यू. चला, इथे अगदी अल्जेब्रा, इथे जॉमेट्री, इथे भौगोलिक परिस्थिती याचा विचार करावा लागणार का? कारण का इथे मयूर वाघमारे काय सांगतोय माहितीये का? रिकाम्या जागा भरा हे देखील सांगितलं जात आहे. नाही, आजकालचं क्रिकेट फार वेगळं आहे. केवळ हेलिकॉप्टर शॉट, फॉलिंग स्वीप शिकून चालणार नाहीये, तर प्रेशर हँडलिंग हा धडा सुद्धा शिकवला जातोय. मयूर वाघमारेने हे धडे शिकलेत. काय कमालीची कामगिरी केली. इथे मात्र धावचित करण्याची नामी संधी आहे. आणि इथून मात्र विकी भोईर स्वस्तात बाद झालाय. मोठा मासा जाळ्याला. क्रिकेट क्षणाक्षणाला रंग बदलताना पाहायला मिळतोय. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत. बघा, एका बाजूला अलिबाग संघ, दुसऱ्या बाजूला थळ संघ. आता 2 मोठे फटके आल्यानंतर वाटलं होतं की चला आता मात्र अलिबाग संघ मागे वळून पाहणार नाही. मात्र पुन्हा एकदा थळ संघातील प्रसन्न पाटीलने दाखवून दिलं की मॅच अजून संपलेली नाही. नेरे दुंद्रे एक्सप्रेस. यॉर्कर सटीक
टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथून मात्र पुढे एक धाव घेतली जाईल घोषित क्षेत्रामध्ये. या चेंडूवर करावं तर करावं काय, अगदी पायात टाकलेला हा चेंडू आहे ना, फलंदाजाच्या पायामध्ये बेड्यात टाकणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आकाशजी मैदानाच्या वरती. नाही, अशा पद्धतीचा चेंडू जर परत जरी टाकला ना तरी सुद्धा मयूरला तो स्ट्रगलच करावा लागेल. या धाटणीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले ज्याची आपण चर्चा केली. मयूर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी, अचूक मारा, केवळ एका धावेवरती समाधान. आणि अशा पद्धतीने प्रथम फलंदाजी करत असताना जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने 54 धावा जमा केल्यात. निर्धारित 5 षटकांच्या या मॅच मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये आझान 11 थळ संघाला जमा करायच्या आहेत 55 धावा. अभूतपूर्व लढती मैदानाच्या आत. तत्पूर्वी वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे एका बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा संघ तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय वसीम कूर पुरस्कृत स्मरणिका स्पोर्ट्स नौखार संघ पाहायला मिळणार आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित उपलब्ध व्हायचे. मैदानाच्या वरती पहिलं सत्र आकाशजी संपलंय. या ठिकाणी आकाश सर आणि निखिल सर आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय. वलटा आपण या ठिकाणी यापुढील होणारा सामना वसीमपूर पुरस्कृत स्मरणिका नौखार वर्सेस भोसले वॉरियर्स थेरोंडे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. यापुढील होणारा सामना दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहतोय. IPL फॉर्मॅट सुरू झालेला आहे. प्रत्येक संघामध्ये महाराष्ट्रातील देशातील गाजलेले प्लेयर्स खेळताना दिसत आहेत. आपणा सर्वांचं भाग्य आहे की आपण त्या प्लेयर्सना याची दे याची डोळा या ठिकाणी त्यांचा खेळ पाहतोय. हे दिग्गज खेळाडू ज्यांना महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असते ते प्लेयर्स आज या ठिकाणी आपल्या सोगावच्या या वसीम कूर पुरस्कृत क्लासिक सोगाव आणि A3 सोगाव या भव्य दिव्य रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. चला, दोन्ही संघाचे चला, नौकार संघाचा कर्णधार आलेला आहे. थेरोंडा संघ लवकरात लवकर यायचं. आपल्याला 2 इनिंगचा मधला जो गॅप आहे त्यामध्ये हा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. सन्माननीय या ठिकाणी मी रवींद्रजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शिव हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला, लवकर या प्लीज. वासिमकूर पुरस्कृत स्मरणिका नौखार वर्सेस भोसले वॉरियर्स थेरोंडे. चला, थेरोंडे संघ आपला कर्णधार त्वरित यायचा आहे. या ठिकाणी नौकार संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. चला, रवींद्रजी म्हात्रे आपण यायचं आहे. या ठिकाणी 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. या ठिकाणी नौकार आणि थेरोंडे 2 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. या ठिकाणी क्लासिक थेरोंडे संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मित्रा, या ठिकाणी काय निवडणार आहात? क्षेत्ररक्षण निवडणार आहात. या ठिकाणी आयकॉन प्लेयर्स म्हणून कोण तुमच्या टीम मध्ये आहेत? हुसेन टाके, परेश ठाकूर, रोहित घरात, ओमकार. हुसेन टाकी सुद्धा आहे, रोहित सुद्धा आहे, परेश आहे. नक्कीच मजबूत संघ आपण या ठिकाणी घेऊन आलेला. स्पर्धा सुद्धा तेवढी मोठी आहे. समोरचा संघ सुद्धा एक दिग्गज असा तुल्यबल संघ आहे. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय.
दोन्ही संघांच्या कर्णधारांना संघांना शुभेच्छा देतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे की समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे, आपल्याला विनंती करतोय स्टेजच्या समोरचा प्रेक्षक वर्ग, मित्रांनो प्लीज आपण खाली बसायचं किंवा थोडंसं दूर व्हायचं आहे. समोर जे मान्यवर आहेत त्यांना नीटसं दिसत नाही आहे. विनंती करतोय आपल्याला प्लीज खाली बसा, व्यवस्थित बसून आपण मॅच पाहू शकता. वसीमपूर पुरस्कृत स्मरणिका नौकार वर्सेस भोसले वॉरियर्स थेरोंडे आणि सध्या चालू असणारा सामना जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग वर्सेस आझाद 11 थळ. या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये बघतोय आपण आकाश सर आणि निखिल सर, दोन दिग्गज मशहूर अभ्यासू असे समालोचक आपणा सर्वांचं मनोरंजन करतायत. त्याचबरोबर या स्पर्धेची उंची वाढवतायत. आयोजकांनी असे स्टार असे समालोचक बोलवल्यामुळे या स्पर्धेची सुद्धा उंची वाढते, सर्वांचं मनोरंजन होतंय आणि आखो देखा हाल प्रत्येक स्पर्धकाला साजेसं असं वर्णन त्यांच्या मार्फत केलं जाते. त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद देतो. वळतोय आकाश सर, निखिल सर. हाय हॅलो नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. आजचा दिवस क्रमांक 2 रजनी क्रिकेटची स्पर्धा. विद्युत प्रकाश झोतातील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेल्या तमाम रसिक माव्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत करूयात. मैदानाच्या आत एका बाजूला आझाद 11 थळ संघ, आझाद 11 थळ संघ पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ. उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात, जिथे आता मात्र फलंदाजी करत असताना थळ संघ पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला सुमित भरत ढेकळे, 16 जानेवारी 1987 साली जन्मलेला हा सुपुत्र बाहुबली या नावाने संबोधला गेला. ISPL मध्ये 19 लाखामध्ये विकला गेला पहिल्या वर्षी आणि तदनंतर मात्र त्याच्या खेळाची उंची, त्याची प्रतिष्ठा, त्याची कामगिरी ही आता मात्र केवळ नालासोपाऱ्यापुरती मर्यादित न राहता अखंड भारतभर या डावखुऱ्या खेळाडूची चर्चा नेहमी राहिली आहे. नक्कीच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. श्रीरंग टिल्लू यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू आकाश सर. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला फरदीन काझी पाहायला मिळतोय. शिवडी मुंबईचा वंडर बॉय स्ट्राइक एंडवर. फरदीन रफिक काझी पहिल्या चेंडूवरती सर्वस्व सिद्ध करतोय. चेंडू सीमारेषेवर मास्टर आणि पहिल्याच षटकारा टोलावून त्यांनी इरादे स्पष्ट केले, सर्वांचे मन जिंकले आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा पटकावलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वंडर बॉय आलाय, वंडर बॉय आलाय आणि वंडरफुल फटका सुद्धा खेळलाय. पहिला चेंडू पुल सक्सेसफुल झालाय. ओव्हररेटेड अर्थातच षटकार सुद्धा पाहायला मिळाला. सुभाष शिग्रम केला. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी मैदानाच्या आत विक्की भोईरला पहिल्या चेंडूवरती षटकार खेचणं हे साध्या सुध्या खेळाडूची बाब नाहीये. मोठा खेळाडू, फेअरलेस क्रिकेट, फंटास्टिक क्रिकेट मैदानाच्या आत. विकी भोईर चालू झालाय राईट अबाउट द विकेट. यावेळेचा चेंडू पुनरागमन मला देखील करता येऊ शकतो. तुझ्या हातामध्ये बाट आहे, माझ्या हातामध्ये चेंडू आहे. तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे ना, तर माझ्या बोटांमध्ये देखील जादू आहे. मी देखील निष्पक्ष निशब्द मैदानाच्या वरती ठेवू शकतो. विकी भोईर सांगतोय मैदानाच्या वरती फरदीन काझीला. सेन्सिबल क्रिकेट आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळलं जात आहे. खराब चेंडूना समाचार करणं तर चांगल्या चेंडूना सन्मान देणं हे मुंबईच्या क्रिकेटला माहिती आहे आणि म्हणूनच का होईना फरदीनने या चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा दिलाय. थोडंसं कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड वाटली होती. हा मिस कॉल विकेट मध्ये कन्वर्ट होऊ शकला असता, मात्र असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. हीच परिस्थिती मैदानाच्या आत. सपोर्टर्स म्हणतायत हत्तीच्या मारी. काय घडलंय, काय कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. 55चं टार्गेट आहे. 6 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, रिस्क रन घेण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला फरदीन काझी होता जरूर, मात्र नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंना साथ देतो. हे चित्र मैदानाच्या आत.
हाय रिक्स हाय प्रॉफिट असं आपण अगदी नेहमी म्हणत असतो आणि रिक्स घेतली एक धाव घेतली गेली, एका धावेनिशी धावफलकावरती धावा जमल्या गेल्या, धावफलकावरती 7 धावा. फरदीन रफिक काझी मैदानाच्या वरती आहे, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नाला सोपारा अर्थातच बोरगाव सातारा मध्ये जन्म घेतला. आज अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपलं नाव कोरण्यासाठी आलेला आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित भरत डेगले. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर अगदी फ्रेश साईडच्या वरून चेंडू चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू हा. नाही बघा ना, रसिक मायबाप प्रेक्षक सुद्धा जे बसलेले आहेत ना, ते उठायला सुरुवात केले, टाळ्यांचा गजर सुद्धा करतायत. प्रत्येक चेंडू एक वेगळा इतिहास सांगतोय, एक वेगळा इतिहास रचला सुद्धा जातोय. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी मैदानाच्या आत. यावेळेला बॅटची एज होती फलंदाजासोबत, विकेट कीपर सुद्धा होईल बीट. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चिनू ट्रॅव्हल करेल. जिथे आहे घोषित परिसर. षटक क्रमांक 1 मैदानाच्या झालाय समाप्त. एका षटकाच्या सांगते अखेरीस 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. सुमित भरत ढेकले जेव्हा जेव्हा मैदानाच्या वरती येतो तेव्हा यश 11 बिना या संघाकडून भोपाळमध्ये खेचल्या गेलेल्या 27 चेंडूंवरती 90 धावा आहेत ना, या अगदी जवळून आठवावा लागतात. कारण का डावखुऱ्या हातांचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून सुमित ढेकलेची ओळख आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता फरदीन रफिक काझी हे नाव आपल्याला घ्यावं लागतं. काझी इथून मात्र थोडंसं कंपॅरिझन करूयात, स्कोर बुकला कंपेअर करूयात, खेळाडूंना कंपेअर करूयात. पहिल्या इनिंग मध्ये विश्वजीत मेघनाथ ठाकूर ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आला होता ना, त्याने धावा खर्च केल्या होत्या 9. इथे विकी भोईर पहिलं षटक घेऊन आला उत्तरार्धाच्या खेळामध्ये, त्याने धावा खर्च केल्या आहेत 8. इथून मात्र ही मॅच इंटरेस्टिंग बनू पाहते आहे. ते 4 गोलंदाज, भाग्यवान गोलंदाज कोण असतील, 2 षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. विकी भोईर वेगळ्या प्रतिष्ठेचा खेळाडू. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे, सध्याच्या घडीतील महाराष्ट्रातील वन ऑफ दी बेस्ट प्लेयर म्हणून ज्याच्याकडे चर्चेत असलेलं हे नाव पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मयूर वाघमारेच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी याला ओळखलं देखील जातं. आज त्याच्या विरोधामध्ये फरदीन काझी उभा ठाकलाय. अलिबागच्या नगरीमध्ये क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वसीम कूर आणि मुदत्सिर कूर यांनी ऑर्गनाइज केलेली ही ट्रॉफी आहे ना, याच्यावरती रसिक मायबाप प्रेक्षक आहेत ना, तुडुंब गर्दी दाखवतायत. षटक क्रमांक 2 मयूर वाघमारे चालू झालाय. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न आणि बॅटने खेचण्याचा प्रयत्न परफेक्ट टाइम झाला नाहीये. बॅटचा फ्लो चांगला होता. अर्थातच या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. एका बाजूला आपण संघ पाहतोय, अर्थातच संघ झान 11 थर्ड संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार अलिबाग संघ, जॅक स्पॅरो यांनी पुरस्कृत केलेला संघ देखील मैदानाच्या वरती चांगली कामगिरी देखील करतोय. मयूर वाघमारे यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या रिजन मधून कापायचा होता चेंडूला, चॉप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती झाला, परंतु काही घडलेलं नाहीये. बघा स्ट्राईक एंड वरती मुंबईचा वंडर बॉय आलाय, अर्थातच फरदीन काझी, आणि त्याच्यासाठी आता मात्र झाईक बंदर यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे लगातारच्या 3 षटकारांसाठी. पारितोषिके येत राहणार, कारण अशा पद्धतीचे खेळाडू सुद्धा मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 8 धावसंख्या, कासवाच्या गतीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालंय. पहिले 2ही चेंडू इथून मात्र डॉट आलेले पाहायला मिळालेत. ही मॅच अजूनही कोणत्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे. हे ना ऑक्टोपस सांगू शकणार आहे, ना कोणीही भविष्यवाणी करणारा सांगू शकणार आहे. अशा धाटणीची मॅच मैदानाच्या आत. शॉर्ट पिच बॉल मिड ऑफला क्रॉस करायचा होतं. मृणाल वर्सोलकर त्या ठिकाणी उपलब्ध, कोणतीही चुकी नाही. आणखीन इथून मात्र मॅचला मिळणार कलाटणी. मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी बॅक टू दी डगआउट. त्याच मुद्द्यावरती वळेन, ही विकेट का गेली? चेंडू चांगला होता, कॅच चांगली पकडली म्हणून गेली का? तो एक भाग राहिला, मात्र मेजर इम्पॅक्ट इथून पडला गेला या आधीचे 2 चेंडू जे डॉट गेले.
इथून मात्र आपण पाहिलं फरदीन काझीवरती दबाव आलं आणि त्यानंतर मात्र त्या दबावावरती काहीतरी करायचंय, धावा घ्यायच्या आहेत, या चक्करमध्ये संयम सुटला. नजर हटी दुर्घटना घटी अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. मयूर वाघमारने पुन्हा एकदा मॅसिव्ह खेळ मैदानाच्या आत केलाय, मॅग्निफिसंट इनिंग करून दाखवली आहे. पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी ऑप्स्टमच्या बाहेर वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. एक अपील करण्यात आलं, मात्र या अपीलामध्ये तथ्य नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. अदिल कुरेशी फलंदाजी करण्यासाठी आकाशजी आलाय मैदानाच्या वरती. रॉयल स्पोर्ट्स उल्वे मध्ये रॉयल चषक 2025 मध्ये केलेली ती फलंदाजी आज मात्र आपल्याला इथे आठवावी लागेल. माऊ 11 एकविरा थळ या संघाचा सर्व प्रमुख फलंदाज मैदानाच्या वरती आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती कापलं अंतर कॉर्पोरेटच्या रिझन मधून चेंडू पळतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा कलाटणी देणार आलाय अजून एक दिमागदार चौकार. सुखावणारी आणि आनंददायी गोष्ट काय होती, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फलंदाजाचा फुटवर्क. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल त्याला कव्हरच्या दिशेने खेळलं, ताकदीचा वापर केला गेला नाही, नजाकत भरे फटके खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आत. क्षेत्ररक्षण संपूर्ण समर्पण केलंय. मयूरला वाटलं कॅच पकडली की काय, मात्र काय घडलं इथे प्रिन्सने स्वतः सांगितलं की नाही, ही कॅच इथून मात्र नाही झालेली आहे, पूर्ण झालेली नाही आहे. निखिलजी, या मॅच मध्ये कलाटणी देणारी गोष्ट काय घडली, प्लेइंग 11 मध्ये प्रिन्स हा लास्ट मोमेंटला ऍड झालाय. आयुष मैदानाच्या जाणार होतं हे जवळजवळ फिक्स झालं होतं, मात्र अशा वेळेला सध्याच्या घडीला फॉर्मात कोण आहे, महाडच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी कोणी केली, चला तो इन्फॉर्म आहे. तर अर्थात भावाला संधी दिली जावी. हे दोन भाऊ आहेत, आयुष आणि प्रिन्स बोकाडे, आणि ज्यांची कामगिरी नेहमीच अलिबाग क्रिकेटमध्ये अग्रगण्य आणि चर्चेचा विषय राहिले. डेफिनेटली अगदी आपण पाहतोय लहान भाऊ मोठे भाऊ मैदानाच्या वरती ही भावांची जोडी अगदी चांगलं क्रिकेट खेळत असते. आज क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. समोर आता सुमित ढेकले आलाय फलंदाजी करण्यासाठी. विकी दुसऱ्या बाजूला विकी भोईर आहे, तर नळाच्या दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला सुमित ढेकले देखील पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज आहे. चालू झालाय गोलंदाज. या वेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू आहे, ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता. द्विधा मनस्थिती होती, बॉलच्या मेरिट वरती खेळायचं की आपल्या बेसिक्स वरती खेळायचं, या चक्कर मध्ये कुठेतरी दबाव तंत्र पाहायला मिळतंय. 55 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे आणि मग त्याचा पाठलाग करत असताना ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धावांसाठी प्रयत्न करावे लागतायत, मोठे फटके शोधावे लागतायत. शोधलं की सापडतं, हे झी मराठीवरची अस्मिता सुद्धा म्हणाली होती. मात्र सुमित ढेकळेला आता मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके शोधावे लागतील. इथून मात्र पुढे स्ट्राइक रोटेट होते, एक धाव फलकावरती घेतली जाते. अगदी अदिल कुरेशी आला आता स्ट्रायकिंग एंडवरती. थळगावचा सुपुत्र आता मात्र नवी मुंबईच्या विरोधामध्ये अलिबागचा क्रिकेट उभं राहणार का, हे एक प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती सर्वांना पडतोय. विकी भोईर अगदी विकी एक्सप्रेस असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आज अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अधिराज्य करायला देखील आला. यावेळेस बॅटचा फ्लो चांगला होता. चेंडू बिहाइंड द विकेट रावल, एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. एक धाव ऍड ऑन केली जाते दफलकावरती. एका धावेची वाढ होते आकाशजी. क्विक सिंगल, इथून मात्र चोरटी धाव, चिकी धाव. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी त्रुटी आढळली आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. कमालीचा खेळ, रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमच्याकडे असलं पाहिजे. सुमित म्हणाला मी स्वतः रिस्क घेतो, मी स्वतः स्ट्राईक एंड वरती येतो. विकी भोईरला मी आधीही खेळलोय, मग आता का नाही, हा विश्वास बाळगलाय. ऑनसाइडच्या दिशेने या वेळेला मात्र चार्मिंग चाबूक फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार.
एक्सपिरियन्स मॅटर्स. अनुभव फार महत्वाचा आहे. विकी भोईर सोबत खेळत असताना त्याच्या विरुद्ध खूप सामने खेळले गेलेत आणि त्याचमुळे का होईना चांगल्या चेंडूची वाट पाहिली, त्याला खराब केला आणि षटकार सुद्धा खेचला. यावेळेला मिस्टामिक फटका, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस नो प्रिन्स पासून दूर राहिलेला हा चेंडू आपण पाहिला. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धाव फलकावरती इथून मात्र 20 ही धावसंख्या जमा झाली आहे. 55चं टार्गेट आहे. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडू आणि 35 धावा. विकी चालू झालाय. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू लिडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चाललाय. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेनेशी धाव फलकामध्ये एका धावेची वाढ होते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. 21 धावा आता समीकरण सांगितलं जाईल. 12 चेंडू येणार शिल्लक आणि 34 धावांची गरज आहे. ज्या मैदानाच्या वरती पराभवाची चर्चा झाली आहे ना आकाशजी, त्याच मैदानाच्या वरतून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय परतायचं नसतं हे स्वतःला सांगितले दोन्ही फलंदाजांनी आणि 34 धावा बनवण्यासाठी सज्ज देखील झालेत. निश्चित रूपाने इथून मात्र जोपर्यंत मैदानाच्या आत ही जोडी टिकून आहे ना, जर ही जोडी शेवटच्या षटकापर्यंत टिकली तर 12 मध्ये 34 हे सहज सोप आहे. म्हणजे आदिल कुरेशीने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा इतिहास असू देत, किंबहुना सुमित ढेकळेने 24 चेंडूंमध्ये 90 धावांची इनिंग असू देत, हे सर्वांनी अनुभवलंय. टेनिस क्रिकेट जगताने अर्थात सुमित ढेकळेला बाहुबली हे नाव बहाल केलंय आणि त्या बाहुबलीला आज चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणि मग अशातच आणखीन एक सितारा मैदानाच्या आत येतोय. षटक क्रमांक 4, ज्याला नेहमी स्लॉग ओव्हर्स मध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतो, फिरोज शेख मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. मूर्ती लहान कीर्ती महान, हाईट कम फाईट जादा असं नेहमी आपण याला म्हणत असतो. फिरोज शेखच्या खांद्यामधली असणारी ताकद आपण नेहमी पाहत असतो. गतीवरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी आहे ना काजी, याला इतिहास देखील साक्ष आहे. मैदानाच्या वरती अगदी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये या देखील खेळाडूची चर्चा झाली होती. आज झाली बाग नगरीमध्ये क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी आला. टप्प्याचा चेंडू उडवलाय तिथे पकडला गेला असता तर मॅच मध्ये येताना आलं असतं. कॅच सुटतोय, झेल ड्रॉप होतीये मैदानाच्या वरती. एक धाव घेतली जातीये, चिकी सिंगल. सार्थक सरपाटील याच्याकडून ही कॅच सुटली आहे. येणारी वेळ ठरवेल की ही कॅच होती की मॅच होती. आदिलला इथून मात्र मिळालंय जीवनदान. धावफलक आता मात्र कासवाच्या गतीने पुढे जाईल. 22 ही धावसंख्या. येणारे 11 बॉल्स 33 धावसंख्येची आवश्यकता. एक चांगला फटका, एक मिडल ऑफ द बॅट कॉन्फिडन्स वाढवेल, मोमेंटम शिफ्ट करेल, तर एक चांगला चेंडू फिरोज शेखला आठवण करून देईल की त्याने 10 PL सारखी स्पर्धा खेळली आहे, ज्याने आखाती देशांमध्ये जाऊन चांगल्या चांगल्या फलंदाजांना नसते नाबूद करणारी, कर्दन काळ ठरणारी गोलंदाजी केली आहे. त्यामुळे ही रायव्हलरी बघणं आता मात्र प्रत्येकाला औत्सुक्याचं जिज्ञासा वाढवणार असणार आहे. आता वजन सॉफ्ट स्किल वरती देखील द्यावं लागणार आहे. आता ॲबिलिटी, मैदानाच्या वरती पोटेन्शियल, सर्व काही मैदानाच्या वरती विचार करावा लागणार आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती गोलंदाजी करण्यासाठी फिरोज शेख याला बोलवलं गेलंय. 4थ्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून याची ओळख देखील आहे. अगदी प्रचंड गतीने गोलंदाजी करत असतो. फिरोज तयार झालाय. सुमित आहे विरोधामध्ये. फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बाप रे बाप, ये क्या हो गया. ना भूतो ना भविष्यतही. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड, प्रेशर, दबाव तंत्र इथून मात्र पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रिन्स बोकाडे होता. ही कॅच पकडता येऊ शकली असती. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी. चुकीला माफी नाही. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 जीवनदान मिळालेत. एक कॅच सोडला सार्थक सर पाटीलने, तर दुसरा कॅच इथून सुटला गेला अर्थातच प्रिन्सच्या माध्यमातून. मी म्हणेन अजून तरी गोलंदाज काय करेल. त्याने संधी उपलब्ध केली होती, त्याने त्याचं काम संपूर्ण केलं होतं. आता क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळणं ही काळाची गरज आहे. अन्यथा या मॅच मधून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाहीये. यावेळेला मोठा फटका, काय परिस्थिती असेल. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
ती आपण आकाशी म्हणत असतो ना, वाघ जखमी झाला तर तो अधिक भयानक होत असतो. मैदानाच्या वरती अगदी सुमितला दिली गेलेली ती 2 जीवनदान मैदानाच्या वरती पाहायला मिळाली आणि तदनंतर आलेला हा मोठा ब्लास्ट मैदानाच्या वरती झाला. षटकारासाठी चेंडूला पाठवून दिलं गेलं. अगदी आता समोर सुमित बरं ढेकले हे कडवं आव्हान सुद्धा असणार आहे. बघा प्रेशर किती असू देत, सुमित ढेकळे नेहमी शांत राहतो. शेवटपर्यंत मॅच घेऊन जाण्याची ॲबिलिटी त्याच्याकडे आपण नेहमी पाहिलंय. तो जर सेट झाला ना तर चेंडूला थेट सीमारेषा पार पाठवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. यावेळेला पुन्हा एकदा ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. मॅच मी शेवटपर्यंत घेऊन जाणार हा विचार चांगला आहे की वाईट ही येणारी वेळ ठरवणार आहे. कारण प्रत्येक धाव महत्वाची असते. आदिलवरती थोडासा विश्वास दाखवावा लागणार आहे. एखाद चेंडू त्याच्याकडनं जरी मिस टायमिंग झाला असेल ना तरी सुद्धा सुमित सुरुवातीला आलाय, त्याने जास्त चेंडू फेस केलेत. हा विचार विसरून चालणार नाही. पुढील चेंडू आहे. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर फलंदाज शफल करण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. ऑनफिल्ड पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉलला फॉलो करत असताना ऑप्शनच्या बाहेर किती गेला होता चेंडू, ऑप्शनच्या बाहेरून जात असताना किती बाहेरून गेला यावरती चर्चा रंगत असताना पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू होता. डॉट चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा फिरोज शेखने आपल्या नावाचं वर्चस्व, आपली कामगिरी रिप्ले करून दाखवली आहे, रिपीट करून दाखवली आहे. हिस्ट्री क्रिएट करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. एफ फॉर फिअरलेस क्रिकेट, एफ फॉर फिरोज शेख असं आपल्याला मैदानाच्या वरती म्हणावं लागणार आहे. अगदी फिअरलेस क्रिकेट फिरोज शेख यांच्याकडून पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करत असताना गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. यावेळेस बाकपटच्या रिजन मध्ये फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. फिरोज शेखने खर्च केले किती? 10 धावा. 24 धावा राहिलेत. येणारे 6 चेंडूची लक 24 धावांची गरज आकाशजी मैदानाच्या वरती असणार आहे. बघा एक गोष्ट इथून मात्र मला विचार करावीशी वाटते. एक षटकार आला, तदनंतरचे 2 चेंडू डॉट आले आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली, ती सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये. मग ती एक धाव का नाकारली? मला खूप मोठा प्रश्न वाटतोय. सोबतच्या खेळाडूवरती विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे आणि तो जर तुम्ही विश्वास दाखवलात ना तर आणि तरच मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाता येऊ शकेल. कारण क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. एकावरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. संघ भावनेचा, शुद्ध एकात्मतेचा हा खेळ आहे. क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी हे या स्पर्धेचं प्रतीक आहे आणि या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. 6 मध्ये 24च्या अपेक्षा, आवश्यकता. डेफिनेटली 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. स्वतःला एवढंच सांगावं लागेल की मोठी लढाई लढू र मातीसाठी रगड्या. मनगटाच जोर राहून दाटला जरी अंधार. एकजूट होऊ आज दिवा देवतेच लावून. एकत्र होऊन आज लढावं लागणार आहे. आज काळाची गरज आहे. आज आपल्या संघासाठी, संघ मालकासाठी मैदानाच्या वरती आपल्या सर्व क्षमता सिद्ध करून दाखवाव्या लागणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये सार्थक सर पाटील इन ऍक्शन बॉलिंग ट्रॅक वरती एक्सप्रेस आणली जाते. अलिबाग मधला एक अगदी नामवंत गोलंदाज आणला जातोय. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे आकाशजी मैदानाच्या वरती. या धावा बनवल्या जाणार का? फार महत्वाचा प्रश्न आहे. बघा इथून मात्र कूटनैतिक षडयंत्र रचले जात आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून इथे मात्र सार्थक सर पाटीलला बोलवलंय. मैदानाच्या आत मयूर काहीतरी एक वेगळा कान मंत्र घेऊन गेलाय. सार्थकच्या सोबत इथून बरेच सातत्यपूर्ण क्रिकेट आपण जर पाहिलं ना तर अर्थात मृणाल वर्सोलकरने सुद्धा खेळलंय. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा सुद्धा इथून मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे काय घडलं? काजव्याप्रमाणे बेल्स लखलखल्या जरूर, मात्र बेल्स पडल्या का? तर त्याचं उत्तर आहे नाही. याचा अर्थ काय? तर फलंदाज असेल नॉट आउट. बाईट स्वरूपातील ही धाव मिळणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लखलखणाऱ्या त्या बेल्स इथून आशेचं किरण घेऊन आल्या, मात्र बेल्स पडलीच नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण असं चित्र खूप वेळेला अनुभवलंय. धावफलक 32 वरती स्थिरावलंय. या मॅच मध्ये 4 अर्थात 5 मध्ये 23ची अपेक्षा असणार आहे, आवश्यकता असणार आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन आदिल कुरेशी स्ट्राईक एंड वरती आहे. इथे काय घडलंय?
स्ट्राइक रोटेट करण्याचा धाडसी प्रयत्न आणि इथून मात्र केवळ मोठा फटका न खेळण्याचा निर्णय घेतला गेला आणि एका धावेवरती विश्वास ठेवत सुमित ढेकळेकडे स्ट्राइक दिली आहे. एका धावेने धावफलकावरती एका धावेची वाढ होते. अगदी समीकरण बदललं जाते. येणारे 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. या 22 धावा बनवल्या जाणार का? एका बाजूला सार्थक सर पाटील, एका बाजूला अलिबाग आहे, दुसऱ्या बाजूला नाला सोपरा. अगदी जर विचार केला ना आकाशजी तर हे दोन्ही क्रिकेट चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. मग सुमित भरत ढेकले हा म्हणजे मोठ्या विश्वाचा, मोठ्या मंचाचा मोठा खेळाडू आहे. तर त्याच्या समोर अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणून आपण सार्थक सर पाटील यांच्याकडे देखील पाहत असतो. आज मैदानाच्या वरती बघा आरबीआय काय सांगतं, जानकार बनो सतर्क रहो. मैदानाच्या वरती ते सतर्क राहावं लागणार आहे का याचा देखील विचार करावा लागणार आहे. इथून सार्थक सर पाटीलच्या माइंडसेट बद्दल चर्चा करूयात. पहिले दोन्ही चेंडू खोलवर टप्प्याचे चेंडू होते. यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. मग फलंदाज कोणीही येऊ देत, मी त्याच्या समोर माझ्याकडे असलेला सर्वोत्तम चेंडू, माझ्या भात्यातील सर्वोत्तम शस्त्र वापरणार. यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आपण पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाजी सुमित ढेकळे स्ट्राइक एंडवर. मोठा फटका, लेफ्ट स्ट्रोक, ट्रिमेंडस, टॉप क्लास, टेरिफिक, टॅक्टिकल ट्रस्ट वरती सिक्सर. ते उभे राहिले होते. त्या अंगठ्याच्या बुट्ट्यावरती अगदी फलंदाजी कोण मैदानाच्या वरती करतंय ना त्या पाहण्यासाठी उभे राहिलेत. येणारे 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता मैदानाच्या वरती. जर तर आता मैदानाच्या वरती उपस्थिती देखील नव्हती आहे. बघा जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं, परंतु जर तर शिवाय क्रिकेट देखील पूर्ण होत नसतं. 3 चेंडू 16 धावा बनवल्या जाणार का? भारतातील अशी एक क्रिकेटची स्पर्धा सांगा ज्या स्पर्धेमध्ये सुमित ढेकळे खेळला नसेल. मोठ्या स्पर्धा आणि मोठा खेळाडू हे इक्वेशन सुमित ढेकळेचं जरूर राहिलंय. धावफलकावरती नजर टाकूयात. 39 धावा, येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. सार्थक सर पाटील फुलटॉस प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, कोणतीही धाव न घेण्याचा पुन्हा हा निर्णय, कारण चेंडू इथून मात्र आलाय डॉट. सार्थक सर पाटील साठी टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. वेल डन. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. फलंदाजाच्या हातात काहीच उरलं नाहीये. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण. 18 चेंडू 25 धावा, अशा पद्धतीचं समीकरण सुमित ढेकळेचं आतापर्यंत पाहायला मिळाले. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. जास्त चेंडू खेळून सुद्धा, मैदानावरती जास्त वेळ थांबून सुद्धा गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. लेफ्ट स्ट्रोक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मॅचचा रिझल्ट बदलू शकत नाही. या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना पाहायला मिळतोय जॅक स्पॅरो पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघ. वेल डन, मॅग्निफिसेंट, मास्टर क्लास गोलंदाजीच्या बळावरती विजय संपादन केला जातोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. गोलंदाजी करत असताना 20 धावा केल्या. गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त केली 1 आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. मिस्टर ISPL माजी मुंबई या संघाचं प्रतिनिधित्व करणारा मयूर वाघमारे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस, मयूर वाघमारे ठरतो मॅन ऑफ द मॅच. अगदी सन्माननीय आपण पाहतोय छोटम शेठ यांना विनंती असेल की आपल्या शुभ